आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाची महिमा असो. आता आपण त्या प्रेमळ प्रभूंना गाण्याद्वारे उंचावणार आहोत, म्हणून सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 10 बजा के ताली गाओ रे. गीत क्रमांक 10 बजा के ताली गाओ रे. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. हालेलुया, 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 हालेलुया. भूमि के ही नीव सारे हर्षमय बने सने, भूमि के ही नीव सारे हर्षमय बने सने. सकल गगन यीशु के गा के गुण बता रहे, सकल गगन यीशु के गा के गुण बता रहे. हालेलुया, 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 हालेलुया. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. हालेलुया, 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 हालेलुया. लहरों समान ही झिलमिल कर गाए हम, लहरों समान ही झिलमिल कर गाए हम. यीशु के संदेश को आओ फैलाए हम, यीशु के संदेश को आओ फैलाए हम. हालेलुया, 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 हालेलुया. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. हालेलुया, 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 हालेलुया. ले सितारे हाथ में गाए गानुनी का हम, ये सितारे हाथ में गाए गानुनी का हम. दिल दिल में आप से धन्य धन्य यीशु है, दिल दिल में आप से धन्य धन्य यीशु है. हालेलुया, 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 हालेलुया. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. हालेलुया, 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 हालेलुया.
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा पतित मानवा तारायाला पतित मानवा तारायाला भूवरी तू अवतरला भूवरी तू अवतरला कृषी मरुणी प्राण दिधला कृषी मरुणी प्राण दिधला तारियले तू जगताला मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने आम्हा तारिले रक्ताने आम्हा तारिले रक्ताने राज्य मोडिले सैतानाचे राज्य मोडिले सैतानाचे द्वार उघडिले स्वर्गीचे मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा 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 प्रभु दयेच्या सागरा प्रभु दयेच्या सागरा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 105 मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा गीत क्रमांक 105 मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा तेरे ही वचनों में जीवन संदेश है तेरे ही वचनों में जीवन संदेश है मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा तेरे ही वचनों में आशा का दीप है तेरे ही वचनों में आशा का दीप है मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा तेरे ही वचनों में मुक्ति संदेश है तेरे ही वचनों में मुक्ति संदेश है मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा तेरे ही वचनों में शांति संदेश है तेरे ही
वचनों में शांति संदेश है, मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा, मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा। तेरे ही हाथों में दिल के अरमान है, तेरे ही हाथों में दिल के अरमान है, मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा, मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 106 नाम लियो रे, गीत क्रमांक 106 नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, पाप हरेगा, ताप हरेगा, पाप हरेगा, ताप हरेगा, पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम, पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, भक्ति वो देगा, मुक्ति वो देगा, भक्ति वो देगा, मुक्ति वो देगा, पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम, पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, शांति वो देगा, शक्ति वो देगा, शांति वो देगा, शक्ति वो देगा, पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम, पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। आणि आता आपण त्या परमेश्वराला नाचून गाऊन त्याची स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी जागेवर उभं राहायचंय, दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा आणि मोठ्याने बोला, हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। पूर्ण अंतकरणाने नाचून गाऊन त्या महान परमेश्वराची स्तुती करा। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो
येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूर ठेवतो मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूर ठेवतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो भिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला भिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा रोज पहाटे आम्हाला जागवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो रोज पहाटे आम्हाला जागवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो दिवस रात्र आम्हाला जपतो दिवस रात्र आम्हाला जपतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा उत्तम भाकर आम्हाला पुरवितो जीवनाचे जल आम्हाला पजवितो उत्तम भाकर आम्हाला पुरवितो जीवनाचे जल आम्हाला पजवितो उत्तम आरोग्य आम्हाला देतो उत्तम आरोग्य आम्हाला देतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा
गावा, देवाचा महिमा वर्णावा. मोठ्याने बोला. करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया. 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 सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, ओ यहोवा हमारे संग संग है. जो सर्वशक्तिमान प्रभु है, ओ यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. समंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार को निकाला. समंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार को निकाला. जो वादे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. जो वादे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया. लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया. जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. मोठ्याने. जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया. 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 तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन. तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन. तेरे ही वचन से शांति मिली है, आत्मा मेरी रोशन हुई है. तेरे ही वचन से शांति मिली है, आत्मा मेरी रोशन हुई है. वचन है तेरे दीपक मेरे, मार्ग में मेरे उजियाला. वचन है तेरे दीपक मेरे, मार्ग में मेरे उजियाला. तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन. तेरा वचन प्रभु तेरा वचन,
वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरे ही वचन से भूख बुझी है, आत्मा को मेरे भोजन मिला है, तेरे ही वचन से भूख बुझी है, आत्मा को मेरे भोजन मिला है, सदा के लिए तृप्त हुआ है, नया जीवन दिया तेरे वचन ने, सदा के लिए तृप्त हुआ है, नया जीवन दिया तेरे वचन ने, तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, सदा करूँगा ध्यान वचन का, रात और दिन उसे दिल में रखूँगा, सदा करूँगा ध्यान वचन का, रात और दिन उसे दिल में रखूँगा, जीवित और प्रबल है तेरा वचन प्रभु, मेरी आत्मा का रक्षक है, जीवित और प्रबल है तेरा वचन प्रभु, मेरी आत्मा का रक्षक है, तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन। हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या महान परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत, म्हणून सर्वांनी मनापासून या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद पिता, प्रभु येशू, धन्यवाद प्रभु धन्यवाद येशू, प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं संपूर्ण अंतःकरण त्या प्रेमळ परमेश्वराकडे लावा. पहा, त्याने स्वर्गातून आज आपल्यावर कृपा केलेली आहे, आपल्यावर दया केलेली आहे की त्याची स्तुती, त्याचे गौरव करण्यासाठी त्याने त्याच्या पवित्र चरणाशी आपल्याला एकत्र केलेलं आहे. हृदयापासून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या, धन्यवाद. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. तो स्तुतीसाठी पात्र परमेश्वर आहे, तो सन्मानास पात्र आहे, तो आपल्यावर अमर्याद प्रेम करतो. त्याने आज आपल्याला ही संधी दिलेली आहे. आपण आजारात, दुःखात होतो, पण त्याने आपल्यावर आज कृपा केलेली आहे. आपल्याला आशीर्वादाने भरून काढण्यासाठी त्याने आपल्याला त्याच्या चरणाशी आणलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनातले सगळे दुःख, आजार बाजूला ठेवा आणि मनापासून आपल्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. नाचून गाऊन त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. मनापासून बोला, होय प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. जोरात टाळ्या वाजून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पित माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझा अंतरी. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझा अंतरी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू धन्यवाद येशू. पवित्र आत्मा. धन्यवाद पवित्र होय माझ्या आत्मा. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या स्वर्गातील महान प्रेमळ पित्याचं आपल्यावर असलेलं महान प्रेम. त्याने आपल्यासाठी या सुंदर विश्वाची निर्मिती केली. त्याने आपल्यासाठी ही पृथ्वी आशीर्वादित केली. त्याने आपल्यासाठी सूर्याचा प्रकाश निर्माण केला. त्याने आपल्यासाठी चंद्र आणि तारे निर्माण केले. त्यानेच आपल्यासाठी ही भूमी आशीर्वादित केलेली आहे. तो आपल्यासाठी या पृथ्वीवरून अन्न उपजवितो. तो आपल्या सर्व गरजा भागवतो, कारण तो आपला स्वर्गीय पिता आहे. त्याला आपली खरी काळजी आहे. त्याने आपल्याला जन्म दिलेला आहे. त्याने आपल्या पवित्र हाताने आपल्याला घडवलेला आहे. जसा तो आहे त्याच्या प्रतिरूपात त्याने आपल्याला निर्माण केलेला आहे. हृदयापासून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. तो आपला सनातन पिता आहे. तो आपल्याला कधीच सोडत नाही, कधीच तो आपला त्याग करत नाही, कारण आपण त्याची खरी मुलं आहोत. आपल्यावर तो अमर्याद प्रेम करतो. त्याने आपल्यासाठी ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली. आपल्या सर्व गरजा तो विपुलपणे पूर्ण करतो. तोच आपल्याला दरवर्षी पावसाद्वारे गोड पाणी देतो. तोच आपल्याला शुद्ध हवा देतो. आपल्या सर्व गरजा भागवण्यासाठी त्याने ही संपूर्ण पृथ्वी आशीर्वादित केली. या संपूर्ण पृथ्वीवर त्याने मानवजातीला अधिकार दिलेला आहे. हृदयापासून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. तो आपला जीवनदाता आहे. तो आपला विधाता आहे. तो आपला सनातन पिता आहे. बोला त्या प्रेमळ परमेश्वराला, होय स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. अंतकरणातून आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू आमचं जीवन आशीर्वादित केलंस. तू आमच्या सर्व गरजा भागवतोस. या क्षणापर्यंत तू आम्हाला जिवंत ठेवलं आहेस. तुझ्या कृपेत आम्हाला राखून ठेवलं आहेस. आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. जोरात टाळ्या वाजून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा. धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो. कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज
आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या स्वर्गातील महान पित्याचं सगळ्यात मोठं प्रेम की आपण जेव्हा पापात होतो, आपण जेव्हा नरकाच्या भयंकर अग्नीत पडणार होतो, त्याने स्वर्गातून आपल्यावर कृपा केली, आपल्यावर दया केली. आपला एकुलता एक पुत्र त्याने या पृथ्वीवर आपल्या तारणासाठी पाठवला. त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या. आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती करा. पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वर्गाचं सगळं वैभव सोडून त्या पृथ्वीवरती तो मानव रूप धारण करून आला. तो आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी स्वतः लज्जित आणि फज्जित झाला. त्याने आपल्याला हे जीवन दिलेलं आहे. त्याने आपल्याला श्रापातून पापातून मुक्त केलेलं आहे. आपल्या जीवनातले सर्व आध्यात्मिक आशीर्वादांची आठवण करा आणि हृदयापासून आपल्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या. तो प्रभू येशू आपल्यासाठी या पृथ्वीवर आला. त्याने आपलं जीवन आशीर्वादित केलं. त्याने आपल्याला श्रापातून पापातून मुक्त केलं, सैतानाच्या बंधनातून मुक्त केलं. त्याने आपल्याला हे सुंदर जीवन दिलेलं आहे. हृदयापासून आपल्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या. अंतकरणातून त्याची स्तुती करा. तो आपला जीवनदाता आहे, तो आपला मुक्तीदाता आहे. त्याने आपल्याला वाचवलेला आहे. हृदयापासून आपल्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या. बोला त्या प्रेमळ प्रभू येशूला, होय प्रभू येशू, तू आमचे अश्रू पुसलेस, तू आमच्या पापांची आम्हाला क्षमा केलीस, तू आम्हाला श्रापातून मुक्त केलंस, तू आम्हाला सैतानाच्या बंधनातून सोडवलंस. आम्ही हृदयापासून तुझे आभार मानतो. आज आम्ही जे काही आहोत ते फक्त तुझ्या कृपेमुळे, तुझ्या प्रेमामुळे. आम्ही हृदयापासून तुला धन्यवाद देतो. अंतकरणातून आम्ही तुझी स्तुती करतो. जोरात टाळ्या वाजून आपल्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद 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 धन्यवाद. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचे तू सोडविते. येशूचे रक्त
किती महान पापाच्या खाचे तू सोडविते येशूचे रक्त किती महान पापाच्या खाचे तू सोडविते येशूचे रक्त किती महान पापाच्या खाचे तू सोडविते हालेलुया 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 येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशा तू सोडविते 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 हालेलुया 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 गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचूनी गाऊया 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 हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदानाकडे. आठवण करा त्याचं क्रूसावरील बलिदान. त्याने आपल्यासाठी किती दुःख आणि अपमान सहन केला. पापा आपण केली आणि सगळी शिक्षा आपल्या प्रभूने भोगलेली आहे. पहा गेत्सेमने बागेत जेव्हा त्याला धरण्यात आलं, रक्तासारखा त्याने घाम सांडला. तो आपल्यासाठी कष्टी झाला, आपल्यासाठी तो व्याकुळ झाला. आपल्या पापांचं ओझं घेऊन तो काल्वरीची वाट चालत राहिला. त्याला हृदयापासून धन्यवाद द्या. त्याच्या अमर्याद प्रेमाबद्दल अंतकरणातून त्याची स्तुती करा. पहा तो प्रभू येशू आपल्यासाठी आपल्या पापांचं ओझं घेऊन तो काल्वरीची वाट चालत राहिला. आपल्या पापांचं ओझं घेऊन तो कित्येकदा खाली पडला, पण तो पुन्हा पुन्हा उठून उभा राहिला. आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्याला पापातून, श्रापातून, सैतानाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आपल्या प्रभूने केवढी मोठी किंमत मोजलेली आहे. पहा त्याने आपलं शरीर आणि आपलं रक्त देऊन आपल्याला सैतानाच्या हातातून विकत घेतलेलं आहे. आपल्याला आज आशीर्वादित जीवन मिळालेलं आहे. आपल्याला आज मोफतपणे तारण प्राप्ती होत आहे. पण त्यासाठी आपल्या प्रभूने किती दुःख आणि अपमान सहन केला. तो आपल्यासाठी व्याकुळ झाला, आपल्यासाठी रक्तबंबाळ झाला. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखासनाची आठवण करा. त्याच्या क्रूसावरील बलिदानाकडे पहा. हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पहा क्रूसावर लटकलेला आपला प्रभू, तो आपल्या पापांची शिक्षा भोगत होता. पापा आपण केली, पण सर्व शिक्षा त्याने स्वदेहावर घेतली आणि आपल्याला आशीर्वादित जीवन दिलं. हृदयापासून आपल्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या. बोला त्या प्रेमळ प्रभू येशूला, होय प्रभू येशू, तू माझ्यासाठी हे दुःख भोगलंस, तू माझ्या पापांची शिक्षा भोगलीस, तू मला श्रापातून मुक्त केलंस, तू मला आशीर्वादित जीवन दिलंस, तू माझ्यासाठी कष्टी झालास, तू माझ्यासाठी रक्तबंबाळ झालास, माझ्यासाठी या भूमीवर तुझं पवित्र रक्त तू वाहिलंस. आम्ही तुला हृदयापासून धन्यवाद देतो. आम्ही अंतकरणातून तुझी स्तुती करतो. तू आमच्या हृदयाचा राजा आहेस, तू आमच्या जीवनाचा धनी आहेस. आमच्या जीवनात सर्वात प्रथम स्थान फक्त तुला आहे. तू आम्हाला वाचवलेला आहेस, तू आम्हाला स्वर्गाची आशा दिलेली आहेस. आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. येशू 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 येशू
यीशु मेरा जीवन, जीवन मेरा यीशु, यीशु मेरा जीवन, यीशु मेरा जीवन, जीवन मेरा यीशु, यीशु मेरा जीवन, यीशु 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 मेरी मुक्ति, मुक्ति मेरी यीशु, यीशु मेरी मुक्ति, यीशु मेरी मुक्ति, मुक्ति मेरी यीशु, यीशु मेरी मुक्ति, यीशु 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 मेरी शांति, शांति मेरी यीशु, यीशु मेरी शांति, यीशु मेरी शांति, शांति मेरी यीशु, यीशु मेरी शांति, यीशु 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 यीशु। होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता वेळ आहे त्या महान परमेश्वराची आत्म्यातून आराधना करण्याची. म्हणून जर शक्य असेल तर आपले गुडघे त्या महान परमेश्वरासमोर टेका. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा आणि आत्म्याने त्या प्रेमळ परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करा. तो सर्वसमर्थ परमेश्वर, तो पवित्र पवित्र आणि अतिपवित्र आहे. तो स्वर्गात अतिउच्च स्थानी बसलेला परमेश्वर आहे. आत्म्याने त्याची आराधना करा. या शरीररूपी डोळ्याने आपण त्याला कधीच पाहू शकत नाही. म्हणून आत्म्याने त्याला पाहण्याचा प्रयत्न करा आणि आत्म्याने त्याची आराधना करा, त्याची उपासना करा. पहा, स्वर्गामध्ये असंख्य देवदूत अखंड अहोरात्र त्याची आराधना करतात, त्याची स्तुती करतात, कारण तो स्तुतीसाठी पात्र आहे. तो गौरवास पात्र परमेश्वर आहे. तो जीवनदाता आहे. तो आपल्यावर अमर्याद प्रेम करतो. हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. आत्म्याने त्याची आराधना करा, त्याची उपासना करा. होय आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही तुझी आराधना करतो, आम्ही तुझी उपासना करतो, कारण तू महान आहेस. तू थोर परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पित्या. तुझी स्तुती हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा,
से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा। जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा। होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा। तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा। होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा। तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा। होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा। तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा। तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा। पहा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो प्रभू येशू आपल्यासाठी त्या क्रूसावर लज्जित आणि फजित झाला. तो आपल्यासाठी क्रूसावर रक्तबंबाळ झाला, आपल्यासाठी तो क्रूसावर मेला. पण तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू होता. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक होता. मरणाची सत्ता त्याच्यावर चालू शकली नाही, म्हणून तो तिसऱ्या दिवशी गौरवाने पुन्हा एकदा जिवंत झाला. आणि त्याने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे, जसा मी जिवंत आहे तसे माझ्यावर विश्वास ठेवणारही प्रत्येकाला मी जीवन देणार आहे. तो आपल्यावरती अमर्याद प्रेम करतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तो पवित्र आत्म्याने भरून काढण्यासाठी उत्सुक आहे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, उघड्या आपल्या हृदयाचे द्वार आणि मागा त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याचा पवित्र आत्मा. त्याने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे आणि ते अभिवचन तो आज आपल्या जीवनामध्ये पूर्ण करणार आहे. मागा त्याच्याकडे त्याचा पवित्र आत्मा. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. आम्हाला तुझी गरज आहे. तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर, तुझ्या प्रेमाने आमचं हृदय भर. तुझा प्रकाश घेऊन ये, तुझं जीवन घेऊन ये. आमचा ताबा घे. ये पवित्र आत्म्या ये. आमच्या बुद्धीचा ताबा घे, आमच्या मनाचा ताबा घे. ये पवित्र आत्म्या ये. आमच्या अंतकरणात वस्ती कर, आमच्या जीवनात वस्ती कर. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दया तेरी. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दया तेरी. दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी. पावन आत्मा
तेरी पावन आत्मा आओ, भर दो मुझ में शांति तेरी, 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 पावन आत्मा आओ, भर दो मुझ में प्रेम तेरा, पावन आत्मा आओ, भर दो मुझ में प्रेम तेरा, 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 पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दान तेरा, पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दान तेरा, 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 हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय पिता. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याजवळ बायबल आहे त्यांनी उघडायचं आहे. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 12 वचन 35 आणि 36. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 12 वचन 35 आणि 36.
मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. यावरून येशू त्यांना म्हणाला, आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे. तुम्हाला अंधकाराने गाठू नये म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला. कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे प्रभू येशूचे शब्द आहेत. प्रभू येशू म्हणाला, आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्या जवळ आहे. अंधकाराने तुम्हाला गाठू नये म्हणून प्रकाश तुमच्या जवळ आहे तोपर्यंत चाला. कारण जो कोणी अंधकारात चालतो त्याला कळत नाही की तो कोठे जात आहे. आणि पुढे प्रभू म्हणत आहे, तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून प्रकाश तुमच्याजवळ असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण बायबलमध्ये प्रकाश आणि अंधार हे दोन शब्द अनेक वेळेला वाचतो आणि विशेष करून नव्या करारामध्ये वाचतो. प्रकाश आणि अंधार याची वारंवार तुलना केलेली आहे आणि वारंवार त्याचा नवीन करारामध्ये उल्लेख आहे. पण बायबल ज्याला प्रकाश म्हणतं किंवा अंधार म्हणतं, तो प्रकाश म्हणजे हा सूर्याचा प्रकाश नाही आहे किंवा रात्री होणारा अंधार नाही आहे, तर हा आत्म्याचा प्रकाश आहे आणि आत्म्याचा अंधार आहे, ज्याच्याविषयी बायबल आपल्याला शिकवतं आणि प्रभू येशूने पण या ठिकाणी अगदी स्पष्टपणे शिकवलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. मानवी आत्म्यामध्ये प्रकाश असू शकतो किंवा अंधार असू शकतो. आणि आत्म्यात प्रकाश आहे किंवा अंधार आहे यावरून समजतं की या माणसाचं जीवन काय आहे, त्याचं भविष्य काय आहे आणि मरणानंतर पुढे त्याचं काय होणार आहे. आम्ही सकाळी उठलो आणि उठण्याच्या आधीच सूर्य पण उगवायला सुरुवात झाली, प्रकाश पसरत गेला. हा दैहिक प्रकाश आहे, भौतिक प्रकाश आहे जो आम्ही आजूबाजूला बघतोय. पण जगामध्ये हा प्रकाश असला तरी माणसांचे आत्मे मात्र अंधाराने भरलेले आहेत. येशूने स्वतःला प्रकाश म्हटलं आहे. प्रभू येशू स्पष्टपणे बोलला होता, मीच जगाचा प्रकाश आहे आणि जो मला अनुसरतो म्हणजे जो माझ्या मागे मागे चालतो, जो माझ्या मागे येतो, त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील आणि तो अंधारात चालणारच नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने स्वतःला प्रकाश म्हटलेला आहे. मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो, माझ्या मागे चालतो, तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्या जवळ, त्याच्या ठाई, त्याच्यामध्ये जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया, 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 हालेलुया. जगामध्ये भौतिक प्रकाश खूप आहे, आत्मिक प्रकाश मात्र नाही आहे. आणि माणसाचे आत्मे अंधाराने भरलेले असल्यामुळेच त्यांना पुढचं समजत नाही आहे. प्रभू येशू म्हणाला की जो कोणी अंधारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. अंधारामध्ये काही दिसत नाही आणि म्हणून अंधारात चालणाऱ्याला आपण चाललोय कुठे,
पुढे दगड आहे का, खड्डा आहे का, पुढे वाट कशी आहे, काही दिसत नाही आहे. आणि म्हणून अंधारात जेव्हा आपण चालायचा प्रयत्न करतो, अचानक रात्रीच्या वेळेला जर घरात लाईट गेली, एकदम अंधार पडला, लगेच आपण चालता चालता घरातल्या खुर्चीवर, टेबलवर, खाटेवर, कशावर तरी आदळतो. येशू म्हणाला, अंधारात जो चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. मानवी आत्मे अंधाराने भरलेले आहेत. बाहेर प्रकाश दिसतोय, पण आतमध्ये अंधार आहे. आणि हा अंधार असल्यामुळेच आपण बघत आहोत, जगात समस्या वाढत आहेत, दुःख वाढत आहेत आणि कष्ट वाढत आहेत. जगाच्या उत्पत्तीची जेव्हा सुरुवात झाली आणि देवाने पहिला आदिमानव घडवला, तेव्हा माणसाची अवस्था काय होती, आणि आज 6000 वर्षानंतर आपण या जगामध्ये आहोत. आज जगाची अवस्था काय आहे? कोणी शिकवतं की हे ब्रह्मांड बनून लाख वर्षे झाली, करोडो वर्षे झाली, माणसाची उत्पत्ती होऊन करोडो वर्षे झाली. सगळं खोटं आहे. ज्याप्रमाणे बायबल आपल्याला शिकवतं, हे जग आणि मुळात मानवाची उत्पत्ती होऊन 6000 वर्षे झालेली आहेत. पहिला आदिमानव 6000 वर्षापूर्वी देवाने बनवला होता, ज्याला आदाम नाव दिलं, आणि जी स्त्री देवाने बनवली, जिला एवा नाव दिलं. ते पहिले आदिमानव कसे होते, आणि आता 6000 वर्षानंतर जगाची अवस्था काय आहे? लोक म्हणतात प्रगती झाली, सुधारणा झाली. प्रगती काय झाली? पूर्वी आम्ही लाकडाच्या शेगडीवरती जेवण बनवायचो. आता आमच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आला. आम्हाला जंगलात जाऊन लाकूड फाटा गोळा करायची आमची मेहनत वाचली, कारण आत्ता आमच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आला. ही झाली आमची प्रगती. चुलीवर जेवण बनवताना किती धूर निघायचा, डोळ्यांना झोंबायचा, आणि लाकडं ओली असतील तर अजून त्रास होणार. आत्ता आमच्या घरामध्ये धूर विरहित चूल आहे, ज्याच्यातून धूरच बाहेर पडत नाही आहे. त्यामुळे ना आमचे डोळे चोळावे लागत, ना आमची भांडी काळी पडत. प्रगती झाली. पूर्वी माणूस एका गावातून दुसऱ्या गावात जायला पायी चालायचा, किंवा बैलगाडीतून प्रवास करायचा, किंवा उंटावरून घोड्यावरून प्रवास करायचा. आत्ता चांगली चांगली आधुनिक वाहनं आली. बस, रिक्षा, मोटरसायकल, मग ट्रेन, आणि सगळ्यात भारी वाहन म्हणजे आकाशात उडणारं विमान. जिथे आम्हाला पूर्वी एका देशातून दुसऱ्या देशात जायला महिने महिने लागायचे, तिथे आता मी काही तासात पोहोचतो. काय झालं? प्रगती झाली. आदिमानव कसा होता, आणि आज 6000 वर्षानंतर आम्ही माणसं या जगात आहोत. आदामाची काय अवस्था होती, आणि आदामानंतर जे त्याचे वंशज होते ते काय होते, आणि आज आम्ही काय आहोत? आमची प्रगती झाली, उन्नती झाली. आम्ही इथून पूर्वी कोणाला काही कळवायचं असेल तर पत्र पाठवत होतो, आणि ते पत्र तिकडे पोचायला किती काळ जायचा. आता बस आमच्या हातात मोबाईल आले, 1, 2 की 3 सेकंदाच्या आत इथून आम्ही अमेरिकेत बोलू शकतो, इंग्लंडमध्ये बोलू शकतो, जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बोलू शकतो. तरी बरं आहे, फोन पृथ्वीवरच चालतात, त्या मंगळावर चालत नाहीत. नाहीतर माणूस बोलेल की स्वर्गात पण आमचा फोन लागतो. पृथ्वीचा गोल जेवढा आहे ना, तेवढ्या ठिकाणी फोन लागतात. तुम्ही इकडे बसून अमेरिकेत 2 मिनिटात संभाषण करू शकता. 1 मिनिटाच्या आत तुमचा अमेरिकेत फोन लागेल, आणि तिकडे कोण बसलाय त्याच्याशी तुम्हाला बोलता येईल, जे पूर्वी शक्य नव्हतं. पूर्वी एक पत्र लिहायचं, 3 महिन्याने तिकडे की 6 महिन्याने तिकडे पोहोचेल. प्रगती झाली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जग याला प्रगती म्हणतं. पूर्वी लोक 90 वर्ष आणि 100 वर्षे जगायचे. जेव्हा अशी आधुनिक औषधं नव्हती, तेव्हा लोक 100 वर्षे जगायचे. 80 वर्षाचा म्हातारा पण शेतामध्ये काम करायचा. आता वयाची 40 झाली की म्हणतात आता वय झालं ना, गुडघे दुखायला लागले.
80 वर्षाचे लोक शेतामध्ये काम करायचे आणि आजही या भागात करत असतील. आणि शहरी भागातले लोक 40 झाले 45 झाले की म्हणतात आता वय झालं ना, गुडघे दुखतायत, वेगाने चालवत नाहीये. वेगाने चालवत नाहीये तर धावणं तर सोडूनच द्या, शिडी चढायला पण विचार करतात. प्रगती झाली, विज्ञानाने प्रगती केली आमची. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जे सगळे शोध आहेत ना, वाहनं असोत किंवा आता माझ्या हातात माईक आहे, हा पण विज्ञानाचा शोध आहे, नाहीतर माझा आवाज तुमच्यापर्यंत कसा पोहोचला असता. हे पंखे चालत आहेत, हा पण विज्ञानाचा शोध आहे. हे सगळे शोध चांगल्यासाठी लागलेले आहेत. देवानेच माणसाला हे शोध दाखवून दिले, देवाने दाखवले, हे भल्यासाठी देवाने दिले. पण जेवढे हे शोध लागत गेले तेवढा माणूस गर्विष्ठ बनत गेला आणि त्याला असं वाटायला लागलं की मीच देव आहे, मला देवाची काही गरज नाही आहे, मीच देव आहे असं त्याला वाटायला लागलं. आणि तो गर्विष्ठ होत गेला, अहंकारी होत गेला आणि तेवढा माणसाच्या मनातला अंधार वाढत गेला, पाप वाढत गेली. माणूस देवापासून दूर 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 होत गेला. आणि आज जग अशा स्थितीला आहे की सगळ्या गोष्टी तुमच्या हातातल्या रिमोट कंट्रोलने होऊ शकतात, पण हृदयामध्ये शांती नाही आहे. ब्रदर म्हणायचे, नवरा बायको आणि मुलं सायकलवर बसून रस्त्याने जातात, बायको हसते, नवरा हसतो, मुलं हसतात, बसले आहेत कशावर, सायकलवरती, पण एकमेकांशी गप्पा करतायत आणि हसत हसत चालले. बाजूने भारी कार चालली, नवरा बायको ऐटीत बसलेले आहेत, मागं मुलं बसलेली आहेत. नवरा बायको एकमेकांशी बोलत नाही आहेत. 6 महिने झाले, दोघं एकमेकांशी बोलत नाही आहेत, पटत नाही आहे. दिसायला काय, भारी कार. हे सायकलवर चालले, ते भारी कारमध्ये चालले, त्यांची केवढी प्रगती आहे. दोघं एकमेकांशी बोलत नाही आहेत. कसली प्रगती. मानवी आत्म्यातला अंधार वाढत चाललेला आहे, कारण माणसाची पापं वाढत चाललेली आहेत. आणि का पापं वाढत चाललेली आहेत, माणूस अहंकारी होत चाललेला आहे, गर्विष्ठ होत चाललेला आहे आणि इतर अनेक मूर्खपणाच्या गोष्टींवरती सहज विश्वास ठेवतात. देवावर मात्र विश्वास ठेवायचा नाही आहे. ज्याने आपल्याला घडवलं, ज्याने आपल्याला जीवन दिलं, ज्याने आपल्याला जगात पाठवलं, जो आपल्याला रोज जिवंत ठेवतो, त्या देवाच्या बाबतीत 1760 प्रश्न विचारतात. असं कसं, तसं कसं, हे कसं होऊ शकतं, ते कसं होऊ शकतं. हालेलुया, 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 हालेलुया. कालच मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला. हा व्हिडिओ बघून मला खूप अस्वस्थपणा आला, पण थोड्या वेळाने मी शांत झाले. प्रभूने मला सांगितलं की ही पण सैतानाची फसवण्याची युक्ती आहे. एका ख्रिस्ती बाईची मुलाखत होती, जी ख्रिस्ती होती. तिने बायबलचा अभ्यास केला आणि ख्रिस्ती धर्मामध्ये बायबलच्या अभ्यासावर ज्या काही डिग्र्या असतात, पदव्या असतात, त्या पदव्या तिने संपादन केल्या. आणि हे सगळं केल्यानंतर तिने बायबल सोडून दिलं, ख्रिस्ताला सोडून दिलं. आणि ती म्हणते की सगळं बायबल वाचल्यानंतर आणि या ख्रिस्ती धर्माचा अभ्यास केल्यानंतर मला कळालं की ही सगळी फसवणूक आहे, बायबल खोटं आहे, बायबलमधला देव खोटा आहे आणि जे काही त्याच्यात सांगितलेलं आहे ते सगळं खोटं आहे. मी बायबलचा अभ्यास केला, ख्रिस्ती धर्मातल्या मोठ्या पदव्या माझ्याकडे आहेत. ती भारतातली ख्रिस्ती बाई होती, अमेरिकेत जाऊन तिने बायबलचा अभ्यास केला, बायबलवरच्या मोठ्याल्या पदव्या संपादन केल्या आणि हे सगळं केल्यानंतर तिने ख्रिस्ताला सोडून दिलं, बायबलला सोडून दिलं आणि ती म्हणते हे सगळं काही खोटं आहे. आणि मुलाखत घेणारा पण नास्तिक होता, जो तावातावाने अतिशय खुश होऊन तिला वेगवेगळे प्रश्न विचारत होता आणि ती त्या प्रश्नाची उत्तरं देत होती. हे सगळं ऐकून मला अस्वस्थपणा आला. मी म्हटलं अशी व्यक्ती जी ख्रिस्ती होती, तिने बायबलही वाचलं, नुसतं वाचलं नाही, अभ्यास केला
त्यामध्ये डिग्र्या घेतल्या आणि ती म्हणते त्याच्यावर डिग्र्या घेत असताना त्या अभ्यासक्रमात मला कळालं ही सगळी फसवेगिरी आहे आणि मी सगळं सोडून दिलेलं आहे आता. आणि त्यावेळेला मला असं वाटलं त्या बाईला एवढंच सांगावं, जेव्हा येशू ख्रिस्त न्यायाच्या वेळेला येईल आणि न्याय करायला बसेल तेव्हा तुझी जागा कुठे असेल तेवढा फक्त विचार कर. बाकी सगळं तत्त्वज्ञान तुझं तुझ्यापाशी राहू दे. तू मोठी विद्वान असशील, तुझं सगळं तत्त्वज्ञान आणि विद्वत्ता तुझ्यापाशी ठेव. एकाच गोष्टीवर विचार कर, जेव्हा येशू न्याय करायला येईल तेव्हा तू कुठे असणार आणि तुला प्रश्न विचारणारा तो महाभाग कुठे असणार. तुम्ही कितीही ओरडा आणि कितीही आपली हुशारी मिरवा, पण तो सत्य आहे म्हणजे आहे म्हणजे आहे म्हणजे आहे. तुमची विद्वत्ता आणि तुमची हुशारी काही कामाची नाही आहे. तो म्हणाला, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणीही जात नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तिला कोणतं वचन लागू आहे माहीत आहे? येशू म्हणाला होता, हे पित्या, मी तुझे आभार मानतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांना प्रकट केलेल्या आहेत. या जगाचे ज्ञानी, या जगाचे विचारवंत आणि हुशार यांच्यापासून देवाने सत्य लपवून ठेवलं आहे आणि गरीब, साधे, अडाणी, सरळ मनाचे यांना देवाने सत्य प्रकट केलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दिवसेंदिवस जगातला अंधार वाढत चाललेला आहे. स्वतःला ख्रिस्ती म्हणणारे लोक पण बोलायला लागले की बायबल खोटं आहे आणि बायबलमधल्या गोष्टी खऱ्या नाही आहेत. अंधार वाढतोय, गडद अंधार होतोय. पण लक्षात ठेवा, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि जे येशूच्या मागे 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 चालत आहेत ते अंधारात गडप होणार नाहीत, कारण त्यांच्यामध्ये जीवनाचा, सत्याचा, येशूचा प्रकाश राहणार आहे आणि ते मात्र कायमचे प्रकाशित होणार आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू म्हणत आहे की प्रकाश तुमच्याजवळ आहे तोपर्यंत प्रकाशावर विश्वास ठेवा, येशूवर विश्वास ठेवा. का विश्वास ठेवा? कारण जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तर हा प्रकाश तुमच्यामध्ये येईल, तुमचा आत्मा प्रकाशित होईल आणि एकदा तुमचा आत्मा प्रकाशित झाला की तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट दिसायला लागतील, स्पष्ट दिसायला लागतील. दगड कुठे आहे, खड्डा कुठे आहे, सगळं चांगलं दिसायला लागेल आणि मग तुम्हाला त्या गोष्टीपासून स्वतःला वाचवता येईल. आज प्रार्थनेत येणारे गरीब आणि साधे अडाणी लोक म्हणतात, सैतानाने माझ्यावर हल्ला केला. गरीब आणि साधे लोक म्हणतात, अमुकाबद्दल मी माझ्या मनात राग ठेवला होता आणि त्यामुळे मला असा त्रास झाला, मग मी त्या व्यक्तीला क्षमा केली आणि देवाने मला बरं केलं. हे स्वर्गीय ज्ञान आहे, हा प्रकाश आहे जो अंधारातल्या लोकांकडे नाही आहे. अंधारातले लोक म्हणतात, पाणी बदललं म्हणून मी आजारी झालो. अंधारातले लोक म्हणतात, जेवण बदललं म्हणून आम्ही आजारी झालो. किती लोक दुसऱ्यांच्या घरचं जेवण पण खात नाहीत, का? आजारी होतो. बाहेरचं खाणार नाही, बाहेरचं खाल्ल्यावर आम्ही आजारी होतो. पाणी कुठेही जाताना घरचं घेऊन फिरतात, का? बाहेरचं पाणी पिलं की आम्हाला त्रास होतो. किती लोकांना जागा बदलली तरी झोप पण लागत नाही. स्वतःला मोठे शहाणे समजतात आणि यांची जागा बदलली तरी यांना झोप लागत नाही. पाणी बदललं तर यांना सर्दी होते. दुसऱ्यांच्या घरचं जेवण खाल्लं की यांना जुलाब सुरू होतात. कसला ज्ञान आहे, कसला प्रकाश आहे, कसली विद्वत्ता आहे यांच्याकडे. येशू म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. प्रार्थनेला येणारे
येशूवर विश्वास ठेवणारे साधे बोळे लोक खाताना आणि पिताना विचार करत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे जी वस्तू आम्ही देवाचे आभार मानून खातो ती प्रत्येक वस्तू देव आशीर्वादित करतो आणि ती वस्तू खाल्ल्याने आमच्या शरीरात काहीही बिघाड होत नाही. बिघाड कधी होतो? जेव्हा आम्ही कोणाला शिव्या देतो, चोरी करतो, खोटं बोलतो, दुसऱ्यांची निंदा करतो, दुसऱ्यांचं वाईट करतो, तेव्हा आमच्या शरीरात बिघाड होतो. काही खाल्ल्या पिल्ल्याने शरीरात बिघाड होत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. अंधार जगामध्ये वाढत चाललेला आहे, पण येशू ख्रिस्त जगात प्रकाश बनून आलेला आहे. तो प्रकाश आहे. ज्याने या प्रकाशावर विश्वास ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तो प्रकाश येतो आणि त्याचा आत्मा प्रकाशित होतो. येशू ख्रिस्त म्हणत आहे, प्रकाश तुमच्या जवळ आहे तोपर्यंत प्रकाशामध्ये चाला. येशूवर विश्वास ठेवा आणि येशूच्या मागे मागे चालत राहा, ज्यामुळे तुमचा आत्मा प्रकाशित होईल आणि जगातला अंधार तुम्हाला गिळून टाकू शकणार नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगात चौफेर अंधार वाढत आहे आणि जेवढा जगाचा शेवट जवळ येत चाललेला आहे तेवढा हा अंधार अधिक गडद होत चाललेला आहे. मानवी आत्मे अंधाराने भरून जात आहेत. कधी कधी मी लोकांच्या जीवनातलं दुःख ऐकते आणि मला असं वाटतं की एवढं दुःख घेऊन हे लोक जगत कसे असतील. किती भयानक दुःख, किती भयानक कष्ट, किती भयानक वेदना, लोक जगतात कसे. जीवन अंधाराने भरलेलं आहे, पण येशू ख्रिस्त प्रकाश आहे. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचं जीवन प्रकाशित होतं. ते पैशाने आणि मालमत्तेने जरी श्रीमंत झाले नाहीत तरी आत्म्याने श्रीमंत होतात. त्यांना सत्य कळतं, त्यांना खरं काय ते कळतं, त्यांना जीवन समजतं आणि ते जीवनाचा हात धरून जीवनाच्या प्रभूच्या मागे चालत राहतात आणि त्यांचं जीवन आशीर्वादित होत राहतं. ते या जीवनाच्या प्रभूच्या मागे चालत राहतील आणि एक दिवस खऱ्या जीवनात म्हणजे अनंत जीवनात प्रवेश करतील. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही कोण आहात, कुठून आलेला आहात ते मुळीच महत्त्वाचं नाही आहे. परमेश्वर तुमच्या हृदयाकडे बघतोय. देवाला तुमच्या जीवनातला अंधार काढून टाकायचा आहे. देवाला तुम्हाला प्रकाशित करायचं आहे. त्याला तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. जोपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत त्याचा प्रकाश आपल्या आत्म्यामध्ये येऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्यापैकी असे काही भाऊ बहिणी असतील ज्यांना कुणीतरी आज इकडे प्रार्थनेला आणलेलं आहे. तुम्ही आता इकडे बसलेला आहात. तुम्ही आधी गाणी गायली, देवाची स्तुती केली, आता तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात. हे सगळं करत असताना थोडा वेळ तुम्हाला बरं वाटेल, थोडा वेळ तुम्हाला आनंद होईल, पण जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला नाही तर हा आनंद तुमचा टिकणार नाही. तुम्ही घरी गेल्यानंतर जैसे थे म्हणजे आहे त्या स्थितीला परत जाणार. म्हणून आम्ही लोकांना सांगतो, तुम्ही इथे येता तेव्हा एकटे येता ना, पण इथून येताना एकटे जाऊ नका, येशूला तुमच्यासोबत घेऊन जा. प्रभू येशूला तुमच्यासोबत घेऊन जा. आम्ही इथे लोकांना येशू ख्रिस्त वाटतोय, त्याची कृपा, त्याचं सामर्थ्य वाटतोय, येशूला वाटतोय आम्ही. तुम्ही एकटे येता म्हणजे आत्म्याने दीन, दुबळे, एकाकी असे तुम्ही येता. इथून जाताना येशूला घेऊन जा. काय येशूला घेऊन जा? तो तुमच्याबरोबर कायमचा राहील. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवशी तो तुम्हाला सोबत देईल. तो तुम्हाला रस्ता दाखवेल. तो तुमचा प्रकाश बनेल. तो तुमच्या मार्गामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करत राहील आणि तुमचं जीवन आहे तसं राहणार नाही. आधीच अंधाराने भरलेलं जीवन आता तुमचं जीवन प्रकाशित होईल आणि तुम्ही एक नवीन, आशीर्वादित आणि आनंदाने भरलेलं जीवन जगाल. आणि जर येशू तुमच्याबरोबर तुम्ही घेऊन गेलात ना तर तुम्हाला उद्या पण इथे यायची गरज नाही आहे. परवा काही झालं की इकडे यायची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या घरात प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि तिकडेच तुम्हाला बरं करेल.
हालेलुया, हालेलुया. जर येशू तुमच्या बरोबर आहे, तुम्ही शेतावर आहात, तिकडे तुम्ही प्रार्थना करा, तो तुमची प्रार्थना ऐकणार. तुम्ही कंपनीमध्ये आहात, ऑफिसमध्ये आहात, कुठेही आहात, रस्त्यावर आहात, जिकडे तुम्ही आहात, तुम्हाला गरज भासते, तुम्ही त्याचा धावा करा, तो ऐकणार. म्हणून एकटे जाऊ नका, येशूला सोबत घेऊन जा, प्रकाशाला बरोबर घेऊन जा. जर प्रकाश तुमच्या बरोबर असला तर बाहेर कितीही गडद अंधार असला तरी तुमच्या आत्म्यामध्ये प्रकाश राहील आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे दिसायला लागतील, समजायला लागतील. तुमचं अज्ञान निघून जाईल आणि तुम्हाला खरं ज्ञान प्राप्त होईल. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला बरोबर घेऊन जा आणि त्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही थोडा वेळ इकडे राहिलात, थोडा वेळ तुम्हाला बरं वाटलं, पण तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवला नाही तर तुम्ही एकटे आलात आणि एकटे परत जाल. प्रकाश तुमच्यासोबत येणार नाही. तुम्ही जोपर्यंत इकडे आहात तोपर्यंत प्रकाशात आहात, इकडून तुम्ही बाहेर पडलात की परत अंधारात निघून जाल. असं होता कामा नये. म्हणून प्रकाश तुमच्या जवळ असला पाहिजे, तुमच्यामध्ये प्रकाश असला पाहिजे. जर पवित्र आत्म्याचा प्रकाश, येशूचा प्रकाश तुमच्यामध्ये आहे तर सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट दिसतील. जेव्हा एखादी अशिक्षित बाई येऊन साक्ष देते की माझ्या घरात असं संकट आलं होतं, मी गुडघे टेकून प्रार्थना केली, प्रभूने माझी प्रार्थना ऐकली आणि हे संकट दूर केलं. एखाद्या अशिक्षित बाईने किंवा एखाद्या अशिक्षित भावाने अशी साक्ष दिल्यानंतर मला खूप आनंद होतो. खरं ज्ञान काय आहे, खरी विद्वत्ता काय आहे, देवाला ओळखणं, देवाच्या पुत्राला ओळखणं आणि देवाची कृपा प्राप्त करून घेणं, देवाची कृपा प्राप्त करण्याचा मार्ग समजून घेणं, हे खरं ज्ञान आहे. ज्याच्याकडे मोठे मोठे डिग्रीचे सर्टिफिकेट आहेत आणि जो देवाला खऱ्या अर्थाने ओळखत नाही आहे, ज्याला देवाचा मार्ग माहीत नाही आहे, त्याचं ज्ञान फसवं ज्ञान आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल म्हणतं देवाचं भय हा ज्ञानाचा आरंभ आहे. परमेश्वराची भीती ही ज्ञानाची सुरुवात आहे. जेव्हा मला कळतं देव जिवंत आहे, तो बघतोय आमच्याकडे, तो आम्हाला विसरलेला नाही आहे, त्याने आम्हाला सोडलेलं नाही आहे आणि आम्ही बरं केलं तर तो आम्हाला बरं देणार, जर आम्ही वाईट केलं तर तो आम्हाला दंड देणार. ही जाणीव जेव्हा मनाला होते तेव्हा तिकडूनच आमच्या खऱ्या स्वर्गीय ज्ञानाला सुरुवात होते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूवर पक्का विश्वास ठेवा आणि येशूचा हात घट्ट धरून चालत राहा. हा शेवटचा काळ आहे. या शेवटच्या काळामध्ये जगात अंधार वाढत चाललेला आहे, समस्या, दुःख वाढत आहेत. मी तुम्हाला म्हटलं की विज्ञानाने खूप प्रगती केली, पण तुम्ही बघा जेवढी प्रगती होत आहे तेवढं माणसाचं जीवन अधिक आजाराने, दुःखाने आणि कष्टाने भरून जात आहे. कधी ऐकले नव्हते असे नवीन नवीन आजार जगामध्ये प्रवेश करत आहेत. नवीन नवीन आजार, कॅन्सर, HIV आणि आता कोरोना. कॅन्सर काय असतो 100 वर्षापूर्वी कोणाला माहीत तरी होतं का? HIV काय असतो हे 50 वर्षापूर्वी कोणाला माहीत तरी होतं का? जेवढी प्रगती होत चालली तेवढे आजार वाढत चालले, संकट वाढत चालली, दुःख वाढत चालली. मी नेहमी म्हणते, पूर्वी लोकांकडे शाळेतलं शिक्षण नव्हतं आणि पूर्वी लोक बैलगाडीतून आणि घोड्यावरून जायचे, पण 4 भाऊ, त्यांच्या 4 बायका, त्यांची एवढी मुलं आणि त्यांचे आईवडील सगळे एका घरात आनंदाने राहायचे. आता 2 भाऊ असले तरी त्यांचं पटत नाही आणि आईवडील तर कुणालाच नको आहेत. लहान असताना 2 मुलं म्हणतात ही माझी आई, दुसरा म्हणतो ही माझी आई. बरोबर ना? लहान असताना मोठा मुलगा म्हणतो माझी आई, दुसरा तिकडून हात खेचतो ही माझी आई, आणि लग्न झाल्यावर म्हणतो तुझी आई. तो त्याला म्हणतो तुझी आई.
लहान असताना माझी आई, मोठे झाल्यावर तुझी आई, मीच कशाला सांभाळायचं, तू पण सांभाळायला पाहिजे. ही आहे प्रगती, आजची प्रगती आहे ही. 10 वर्षाचा मुलगा म्हणतो माझी आई आणि तो 30 वर्षाचा झाल्यावर म्हणतो तुझी आई. हातात मोबाईल आला, घरासमोर कार उभी राहिली, आई वडील ओझं वाटायला लागले, 2 भावांचं आपसात पटत नाही आहे. किती ठिकाणी मी असंही बघितलेलं आहे, मोठ्या भावाचं लग्न झालं आणि त्याची बायको घरामध्ये आली की ती नवीन सून घरात आलेली सासूबरोबर अशा खडूसपणे वागते, अशा खडूसपणे की तिचा जो घरात लहान दीर असतो ना, त्याला सहन होत नाही की ही माझी वहिनी माझ्या आईला असं बोलते, असा त्रास देते, असं छळते. माझी बायको आली ना, तिला मी बरोबर जागेवर ठेवेन. माझ्या दादाला काही बोलता येत नाही, माझी बायको येऊ दे बस, मी माझ्या बायकोला असं आईला एक उलट शब्द बोलून देणार नाही. बस 4-5 वर्षाने ह्याचं लग्न होते. हा भावापेक्षा पण भारी निघतो. जोपर्यंत ह्याची बायको आली नाही तोपर्यंत हा म्हणतो दादाला काही बोलता येत नाही त्याच्या बायकोला, पण माझी बायको आली की तिला मी बरोबर जागेवर ठेवेन. आणि याची बायको आली की याची बायकोच याला बरोबर जागेवर ठेवते. आणि मग हा आईला सांगतो मला नाही जमणार, मला वेगळं राहायचं आहे. प्रगती, उन्नती. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. देवाशिवाय पर्याय नाही आहे. प्रेमाचा उगम तो आहे, दयेचा उगम तो आहे. त्याने जर प्रेम आपल्या हृदयात घातलं नाही तर आपलं हृदय सुकून जाईल, आपण कोरडे होऊ. आपल्याला ना आई दिसणार, ना भाऊ दिसणार, ना बहीण दिसणार, ना बाप दिसणार, कुणी दिसणार नाही. तो प्रेमाचा उगम आहे. त्याने जर आपल्यामध्ये प्रेम घातलं तर आपण सगळ्यांवर प्रेम करू शकतो, सगळ्यांचा स्वीकार करू शकतो. काही लोक मोठेपणा दाखवतात, आम्ही याला मदत करतो, त्याला मदत करतो. पहिलं घरात प्रेम केलं आहे का ते बघा. प्रेमाची सुरुवात घरातून करा. आई वडिलांचा पहिला सन्मान करा, आई वडिलांना पहिलं प्रेम द्या. घरात भाऊ आहे, बहीण आहे, त्यांच्यावर पहिलं प्रेम करा. सुरुवात घरातून करा. पण बाहेर देखावा करायला आवडतो, घरात मात्र काही नसतं. हालेलुया, हालेलुया. आम्हा सगळ्यांना प्रकाशाची गरज आहे. अंधारातून बाहेर यायचं आहे. अंधार हा जो शब्द आहे हा बायबलमध्ये सगळ्या वाईटासाठी वापरलेला आहे. आत्मिक अंधार, खरं म्हणजे अंधार म्हणजे सैतानाची ताकद. मग त्याच्यामध्ये आजार आले, भांडणं आली, कर्जबाजारीपण आला, बेकारी आली आणि अपयश आलं. सगळं वाईट. अपयश असो, भांडणं असो, आजार असो, कोणतीही समस्या किंवा संकट असो, याला बायबलमध्ये अंधार म्हटलेला आहे. हा अंधार म्हणजे सैतानाची सगळी कामं आहेत. ही सैतानाची ताकद आहे. आम्हाला अंधारातून बाहेर आलं पाहिजे, प्रकाशित झालं पाहिजे, ज्यामुळे आमचं जीवन आशीर्वादित होईल, आमचं कुटुंब आशीर्वादित होईल आणि ज्यासाठी आम्हाला येशूने बोलावलेलं आहे त्या अनंत जीवनामध्ये एक दिवस आम्हाला पोहोचता येईल. हालेलुया, हालेलुया. हा शेवटचा काळ आहे. केवळ मीच नाही आहे, पूर्ण जगभरात येशूचे सेवक ओरडून सांगत आहेत हा शेवटचा काळ आहे. जगाचा शेवट जवळ आलेला आहे. जे शब्द मी तुम्हाला सांगते तेच तुम्ही देवाच्या अनेक सेवकांच्या तोंडातून ऐकाल. भारतात पण, अमेरिकेत पण, इंग्लंडमध्ये पण जेवढे येशूचे खरे सेवक आहेत ते सगळे जगाला सांगत आहेत की हा शेवटचा काळ आहे. कारण सगळ्यांमधून एकच पवित्र आत्मा काम करत आहे आणि तो लोकांना सावध करत आहे. शेवट जवळ आलेला आहे आणि जेवढा शेवट जवळ आलेला आहे तेवढा अंधार वाढत चाललेला आहे. सैतानाने माणसांची मनं कडक करायला लावलेली आहेत. अंधाराने तो माणसाला भरून टाकत आहे. येशू म्हणतो ते कुठे जातात त्यांना कळत नाही आहे, ते काय बोलतात त्यांना कळत नाही आहे, ते काय करतात त्यांना कळत नाही, त्याचे काय परिणाम त्यांना भोगावे लागतील ते त्यांना कळत नाही आहे. जागे व्हा, आत्म्यामध्ये झोपा काढू नका, खूप प्रार्थना करा. तुम्ही दर शनिवारी इथे प्रार्थनेला येता, चांगली गोष्ट आहे, येत राहा. घरी प्रार्थना करत राहा, भरपूर बायबल वाचत राहा, अशासाठी की तुम्ही आत्म्यामध्ये वाढत जावे, प्रकाश वाढत जावा आणि जगात कितीही अंधार वाढला तरी तुमच्यावर त्याचा काहीही परिणाम होऊ नये आणि अंधाराने तुम्हाला गिळून टाकू नये. हालेलुया, हालेलुया.
हालेलुया. तुमच्यापैकी असे जे भाऊ बहिणी आहेत जे फार दुरून येतात आणि तुम्हाला जर इथे दर शनिवारी यायला मिळत नसेल, तुम्ही महिन्याला 2 शनिवार तरी या, आणि अगदीच शक्य होत नसेल महिन्याला 1 शनिवार तरी या. अशा सामूहिक प्रार्थना सभेमध्ये भाग घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. घरात व्यक्तिगत प्रार्थना करणं हा एक वेगळा आशीर्वाद असतो आणि अशा सामूहिक प्रार्थनेमध्ये भाग घेणं हा एक वेगळा आशीर्वाद आहे. तुम्ही जर दर आठवड्याला प्रार्थनेला येऊ शकता, खूपच चांगली गोष्ट आहे. याचे खूप आशीर्वाद तुम्हाला लाभणार, खूप आत्मिक फायदा होणार. पण तुम्ही फार दुरून येत असाल तर महिन्याला किमान 2दा तरी तुम्ही प्रार्थनेला या. अशासाठी की या शेवटच्या काळात तुमच्या आत्म्यात अंधार येऊ नये, तर प्रकाश वाढत गेला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. जितका काळ आपण जगामध्ये असतो तितका काळ अंधार आपल्याला ग्रासायचा प्रयत्न करतो, आपल्या मनाचा ताबा घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला प्रभूजवळ आलं पाहिजे, प्रकाशाने भरून गेलं पाहिजे. अशासाठी की अंधाराने आपल्याला गिळून टाकू नये. आपण येशूच्या मागे मागे चालत राहावं आणि एक दिवस स्वर्गातल्या अनंत जीवनामध्ये पोहोचावं. हालेलुया, 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 हालेलुया. तुमचं नाव काय? माझं नाव चंदा प्रकाश दंडवते. काय साक्ष आहे? माझी साक्ष ना घरासाठी आहे. मी आहे ना कोरोनाच्या अगोदर घर दिलेलं, पत्र्याचं घर आहे, बांधायसाठी दिलेलं मी. आणि तो बांधतच नव्हता, फक्त पत्रे उभा केले, पण कोबा मोरी वगैरे जसं किचन काहीच बनवत नव्हता. तो नुसतं म्हणायचा बनवतो. माझ्याबरोबर 2 जणांना पण दिलेलं, त्यांचं दिलं बांधून. माझं सगळे पैसे गेले होते, त्यांचे बाकी होते. आणि त्याच्यामुळं तो काय माझं बांधनाच, नुसतं बांधतो म्हणतो. थांबा पुढल्या महिन्यात बघा, ह्या तारखेला बघा, त्या तारखेला बघा. मग मला ना लय म्हणजे असं मला वाटलं आता हा माझं काही घर बांधतच नाही. मला लय रडायला यायचं. मग प्रार्थना पण करायची मी परमेश्वराला. आणि नंतर मग मी काय केलं, मी इकडे आले. ह्या शुक्रवारी गेल्या शुक्रवारी मी असं चिठ्ठी लिहून टाकली की माझं घर बांधून होऊ दे प्रभू. प्रभू तुझे आशीर्वाद, तुझ्याशिवाय मला करणार नाही प्रभू. प्रभू माझं घर बांधून देऊ देते ना. आता मी काय करू, कुणापाशी जाऊ. मग ना पुढल्या शुक्रवारी शनिवारीपर्यंत तरी, शुक्रवार 8च दिवस झालं, शनिवारी मला फोन आला त्याचा की तुमचं कोबा वगैरे करून तयार झाला आहे, तुम्ही येऊन चावी घेऊन जावा म्हणून. त्याच्याबद्दल मी प्रभूचे कोटी कोटी धन्यवाद करते. आणि अगोदर किती वर्ष तो घर बांधून देत नव्हता? 3 वर्ष कोरोनाचे व्हायच्या अगोदर त्याला पैसे दिलेले, पण तो बांधतच नव्हता. 3 वर्ष त्याने घर बांधून तुम्हाला दिले नाही. उद्या देणार, परवा देणार असं करत होता. हा, रोज उद्या 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 करायचा. आणि पुढल्या महिन्यात, त्याच्या पुढल्या महिन्यात आता मला गावाला जायचं आहे, माझं लग्नच आहे, हे काय पण बहाणे सांगायचं. पण घर माझं, त्या दोघांचे बांधून दिलं त्यानं, पण माझं बांधून दिलं नाही. माझं मधी होतं, ह्या साईडला पण कोबा केला त्यानं, त्या साईडला पण माझा कोबा केला नाही. जेव्हा मी इथं चिठ्ठी लिहून टाकली, मी जेव्हा प्रार्थना केली, मी जेव्हा इथे आली आणि पुढल्या शनिवारी त्यानं फोन केला. मी म्हटलं हा प्रभूचाच चमत्कार आहे. किती मोठा प्रभून चमत्कार की पुढल्या शनिवारी तो मला फोन करून सांगतोय की तुमचं घर झालं तयार, कोबा केला आहे, तुम्ही चावी घेऊन. ह्याच्या आधी मी फोन केला तर तो फोनसुद्धा उचलत नव्हता, का भेटत पण नव्हता. फोन केला ना उचलायचाच नाही, नाही तर स्विच ऑफ करून ठेवायचा. त्यानं स्वतः फोन केला आणि म्हणला चावी घेऊन जावा, तुमचं घर हे झालं आहे, बांधून झालं, तुमचा कोबा बिबा करून झाले. म्हटलं एवढा मोठा चमत्कार परमेश्वराशिवाय दुसरं कोण करणार आहे. 3 वर्ष नाही झालं. आणि 3 वर्ष झालं नाही, पण तुम्ही विनंती टाकली ना, एका आठवड्यात तुम्हाला घर बांधून मिळालं. हो, एका आठवड्यात मिळालं मला. एक हा परमेश्वराचाच आशीर्वाद आहे. 3 वर्ष मला झालं नाही काम, पण 1 आठवड्यात परमेश्वरानं केलं. कारण परमेश्वरानं त्याच्या हृदयात परिवर्तन केलं आणि माझं घर बांधून दिलं. त्याच्याबद्दल मी परमेश्वराचे कोटी कोटी धन्यवाद करते. तुमचं नाव काय? कुसुम इंगडे. तो काय साक्ष आहे ताई? माझी सासरी अशी आहे की मला सर्दी व्हायची ना, तर खूप गोळ्या खाल्ल्या, मला काही आरामच नव्हता पडत. मग ते शिबिरमध्ये भाग घेतलेला धानूसनं, ते धानूला शिबिरमध्ये भाग घेतल्यापासून माझी सर्दी नाही आहे आता. तुम्हाला सर्दीचा त्रास कधीपासून होता? खूप मी लहान असतानाच त्रास होता मला.
लहान असल्यापासून? खूप वर्षापासून त्रास होता. तरी किमान किती वर्ष हा त्रास होत होता तुम्हाला? म्हणजे अशी 30 वर्षे असतील मला तर वाटते असं. 31 वर्ष एवढा त्रास होत होता? खूप वर्षापासून त्रास होता. गोळ्या पण खाल्ल्या. रात्री गोळी खायची ना तर आराम पडायचा. मग नाही गोळी खाल्ली तर नाही म्हणजे मग व्हायची ती सर्दी. मग ते औषधं घेऊन थोडा वेळ आराम पडायचा, परत त्रास व्हायचा? परत व्हायचं जरा. सर्दीमुळे नक्की तुम्हाला काय त्रास व्हायचे? म्हणजे सर्दीतून असं डोळ्यातून पाणी यायचं, डोळे लाळ व्हायचे, सारखं पाणी यायचं, शिंका पण खूप व्हायच्या. शिंका यायच्या आणि डोळ्यातून पाणी यायचं. आणि त्यामुळे तुम्ही जेवण वगैरे पण पथ्य पाळत होता का? हो, ते सगळं म्हणजे मला काय करिंगण, पेरू, दही, हे लोणचं. मग आता मी इथे शिबिरमध्ये भाग घेतला तेव्हापासून मला सर्दी नाही आहे तर मग मी खाते सगळंच आता. जून 2022 तुम्ही शिबिरात पहिल्यांदा आला आणि त्याचवेळी प्रभूची दया झाली शिबिरापासून आणि आता सर्व पथ्य सोडून टाकलेत, तुम्ही व्यवस्थित खाता, सर्दीही होत नाही. नाही नाही, आता नाही होत सर्दी, आता अजिबात नाही होत. आता तुम्ही सर्व खाता पदार्थ? आंघोळ पण थंड पाण्यानं करते. आंघोळ पण थंड पाण्याने केली? हो, नाही थंड पाण्यानं नाही करायची आंघोळ. आणि ते सर्दी व्हायच्यामुळे मला भीती वाटायची की आपण थंड पाण्यानं आंघोळ केली तर आपल्याला सर्दी होणार. तर मग मी आता थंड पाण्यानं पण आंघोळ करते. प्रभूने तुमच्यावर खूप मोठी दया केली आणि बरं केलंय. तुमचं नाव काय? माझं नाव राणूबाई ज्ञानदेव सोनवणे. तुम्हाला काय झालं होतं? मला ना 15-20 वर्षापासून ना आंबट खाल्लं की असा खोकला यायचा ना, की लयच खोकला यायचा. मग मी या 13 तारखेला शिबिरमध्ये भाग घेतला होता. मग 13 तारखेला मी शिबिरला गेले 13 नोव्हेंबर 2022. हां, तर मग 13 तारखेला मी शिबिरला गेले. मग तिथं मग मी आंबट लोणचं दिलं सिस्टरनं. आंबट लोणचं द्यायला त्यानंतर ती लिंबाची खाप नेमकी मला आली तर मग मी काय केलं, देवाला म्हणलं, देव प्रार्थना केली. देवा म्हणलं, एक आंबट खाल्लं की मला लई तकलीफ होती, पण आता मी तुझ्या दरबारामध्ये आहे. मी आता जोपर्यंत दरबारात आहे तोपर्यंत मी आंबट खाणार आहे. मी सारखं लोणचं खात राहिले तर त्या तारखेपासून मला खोकला, आंबट खाते ना मी, खोकला येत नाही ना, काही तकलीफ होत नाही ना, त्रास होत नाही. मी देवाला कोटी कोटी धन्यवाद करते. 20 वर्षाचा त्रास निवासी शिबिरमध्ये बरा झाला. आणि थोडं तरी आंबट खाल्लं तर त्रास व्हायचा. असं थोडं खाल्लं ना की एवढी खासी की अरे बापरे, असं जीव निघून जाईन अशी खासी लागायची, एवढा खोकला लागायचा. एवढा खोकला लागायचा. आणि आता त्यानंतर तुम्ही आता आंबट खाता? आंबट खाते, आता लोणचं खाते, लिंबू खाते. काय लिंबू खाता? लिंबू पण खाते. आता त्रास होत नाही? होत त्रास. प्रभूने तुम्हाला बरं केलं. कोटी कोटी धन्यवाद करते मी प्रभू येशूला. आणि पुढची साक्ष काय आहे? माझी पुढची साक्ष अशी आहे, एक दिवशी मी झोपेतून उठले, सकाळ अचानक चेहरा एकदम सुजला. आता मला एकदम फक्त मी म्हणलं की माझा चेहरा का वजन लागायला आहे. तर मग माझा बारका मुलगा उठलेला होता, म्हणते, आई तुझा चेहरा तर एकदम सुजला आहे. मी म्हणलं, काय रे बाबा, कशाने सुजला काय माहिती. म्हणे, तू काय खाल्लं का? म्हणलं, काय नाही बाबा, हीच आपली भाजी भाकरी रात्री खाल्लेली. तर मग मी काय केलं, उठले, थोडी बर्दरच्या कबरवरची माती होती ती माती घेतली, तेल पाणी घेतलं, चेहऱ्याला लावलं, तर ऑटोमॅटिक माझी सुजन लगे अर्ध्या घंट्यानं उतरली. मी त्याच्याबद्दलसुद्धा देवाला कोटी कोटी धन्यवाद करते. तुमचं नाव काय? माझं नाव आहे रेश्मा, आडनाव आहे काकरा. तुम्हाला काय झालं होतं? 22 वर्ष झाली. माझ्या छातीवर सूज आली होती, त्यामुळे माझ्या छातीवरची मला ब्लाऊजची बटणंसुद्धा लावायला जमत नव्हतं. हातात वजन कोणती पण वस्तू मी उचलू शकत नव्हते, कारण मला हातात वजन उचलल्याने कला मारायच्या. आणि मी झोपेत असताना माझा मुलगा जरी माझ्याजवळ झोपला आणि छातीवर हात पडला तर मला भरपूर कला व्हायच्या, म्हणून मी एकटीच झोपायची, माझ्या मुलालासुद्धा जवळ घेत नव्हती. 22 वर्ष हा त्रास मी सहन केला. 22 वर्ष तुम्हाला दररोज हा त्रास व्हायचा? हो. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये उपवास प्रार्थनेसाठी मी या ठिकाणी आली. त्यावेळेस मला सिस्टरांनी सांगितलं की देवाचे आभार माना. त्यावेळेस मी देवाचे आभार मानत असताना प्रभू येशूने मला स्पर्श केला आणि आभार मानत असताना मला असं जाणवलं की माझ्या छातीतून काहीतरी निघून जात आहे असं मला जाणवलं. आता 2 महिने झाले माझ्या छातीवरची सूज निघून गेलेली आहे. आता मी कितीही वजन हातात उचललं, माझा मुलगा माझ्या
छातीवर हात टाकून झोपला तरी मला थोड्यासुद्धा कला होत नाही. मला पूर्णपणे बरं वाटलेलं आहे. म्हणून मी प्रभू येशूला अंतःकरणापासून धन्यवाद देते. तुम्ही सप्टेंबर 2022मध्ये तुम्ही इथे उपवास प्रार्थनेत आलात हो आणि त्याच दिवशी प्रभूची दया झाली. हो आणि तुम्हाला छातीत दुखल्यामुळे चालायला वगैरे त्रास व्हायचा? हो, मला चालायला पण त्रास व्हायचा. म्हणजे फटाफट चालता जमायचं नाही? हां, पटापट चालायला जमत नव्हतं, कारण जोरात चालल्याने छातीला कळ लागायची. म्हणून मी माझ्या ब्लाऊजचं बटन वरचं आणि खालीचं लावायचं, मध्ये ब्लाऊजची बटणं लावत नव्हती. एवढी सूज आणि एवढा त्रास होत होता तुम्हाला? हो आणि आता 2 महिने झाले प्रभूच्या दयेने तुम्ही पूर्ण बरे झालात? हो, पूर्ण बरे झाले. काहीच त्रास होत नाही? मला काहीच त्रास होत नाही. तुम्ही आता धावून दाखवू शकता इकडनं? हो, धावून दाखव. समोर या. तुम्ही एवढ्या जोरात धावलात, काहीच त्रास नाही झाला? काहीच त्रास झाला नाही. 22 वर्ष तुम्ही असे धावू शकत नव्हता? नाही, मी धावायची, परंतु मला कला जाम व्हायची. मी जास्त धावू शकत नव्हते. जास्त धावू शकत नव्हता? हो, पण प्रभूच्या दयेने आता बरे झालं? पूर्ण बरे झाले. भाऊ, तुमच्या पत्नीला हा त्रास 22 वर्ष होता? 20 वर्ष त्रास होता. तुम्ही बघत होता? हा, मी बघत होता, पण एवढा जास्त त्रास व्हायचा ना का तिला मग आराम करायला सांगायचा आणि मी स्वतः काम करायची. भांडी घासायचा, एखादा झाडू मारायचा, मी स्वतः काम करायचं. जास्त त्रास व्हायला लागला का? म्हणजे घरातली कामं तुम्ही करायची, त्यांना इतका त्रास व्हायचा? इतका त्रास व्हायचा तिला. आणि बाकी सर्व तुम्हालाच बघावं लागलं? बाकी सर्व मीच बघायचं. नंतर तिला त्रास जास्त झाला ना का तिला मी आराम करायला सांगायचा, नंतर मी करायचं काम. 22 वर्ष असो? 20 वर्ष. आणि हे उपवास प्रार्थनेत आणलं त्यावेळेपासून बरे झाले? तेव्हापासून ते बरे आहेत. तेव्हापासून मी काही काम करत नाहीत. तेव्हापासून तुम्ही काम करत नाही? प्रभूने तुमच्या पत्नीवर अनुग्रह केला? अनुग्रह करा, मी देवाचे आभार मानतो. 22 वर्षाच्या त्रासातून या बहिणीला प्रभूने बरं केलेलं आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. पार्वतबाई गणपत ससाने. मी भिवंडीहून आले, आंदूर फाट्याहून. मला वर्ष झालं झोप येत नव्हती. उठू बसायचं बसायचं. मला झोपच येत नव्हती. माझी मुलगी म्हणायची, का बरं बसतीस घडी उठून? मला झोपच येत नाही, तर मी काय करणार? म्हणजे झोप येते, देवाचं नाव घ्यायचं आणि झोपायचं. येसू म्हणायचं. जर असं म्हणलं की तितक्यापुरतंच झोपायचं ना, अजून उठून बसायचं. उठून बसलं की मग म्हणायची सारखीच उठू बसती. झोप ये बाई माय, माझे झोप ग. मग म्हणलं माय, मला झोपच येत नाही, काय करणार? असं 1 वर्षापासून तुम्हाला अजिबात रात्रीची झोप लागायची नव्हती. आणि दिवसा मग जरा असं पडलं की ते दारात जाऊन बसायचं, कुठं बसायचं, कोणापाशी जायचं. जराचं अंगात ताकद नाही, शक्ती नाही. चला गेलं की ढकलल्या आणि असं तरतर व्हायचं मला. मग त्या दिवशी आपल्या मदरच्या कोटाला हात लावल्यापासून मला झोप लागते. मग थरथर होत नाही मला असं झोप लागली की मला वाटतं दिवस निघालेला कळत नाही. एवढी झोप लागते मला आरामात. 25 डिसेंबरला ज्या दिवशी तिथे ब्रदरांच्या कोट्याला तुम्ही हात लावल्या, तेव्हापासून तुम्हाला व्यवस्थित झोप लागते? व्यवस्थित झोप लागते. आणि मला असं ढकलल्यावानी होत नाही. मला ना असं अंगामध्ये माझ्या शक्तीच नव्हती. माझ्या अंगात मला शक्ती पण माझ्या प्रभू येशूने दिली. आता रात्री व्यवस्थित झोप लागते आणि अंगात शक्ती पण जाणवते. ती पण चालू. प्रभू येशूने तुम्हाला बरं केले. मला 1 कोटी मी येशूला धन्यवाद करते. तुमचं नाव काय? मंगला जिरे. काय साक्ष आहे? माझ्या घाशामध्ये आहे ना 2 महिने 3 महिने पूर्वी, समजा 3 महिने झाले असतील, मच्छीचा काटा, मच्छी खाता काटा अटकला होता. तर मी तेल पाणी सर्व लावलं, पण काहीच मला फरक नाही पडला. पण 25 डिसेंबरला मी ब्रदरांच्या कोटाला हात लावला, तर त्या दिवसापासून माझंच निघून गेलं. प्रभू येशूला मी धन्यवाद देते. 3 महिने तुमच्या गळ्यात अडकला होता काटा, त्यामुळे काय त्रास व्हायचा? मला असं काही खाताना तरी असं एकदम टोचायचं माझ्या नरड्याला. आणि पाणी नाही प्याली ना, थोडंसं पाणी जर माझ्या नरड्यामध्ये सुका पडला ना, तर एवढं टोचायचा, एवढा त्रास व्हायचा ना की आता काय करू, असं एकदम सुक्का पडून जाईन, एकदम सुयासारखं टोचायचं, एवढा त्रास व्हायचा मला. इतका त्रास 3 महिने होत होता? हो.
आणि 25 डिसेंबरला ब्रदरांच्या कोर्टाला विश्वासाने हात लावला. विश्वासाने हात लावला. मी अशी बोलत होती की देवा 25 डिसेंबर कधी येतो आणि मी कधी कोर्टाला हात लावते. मी अशी आस लावून बसली तर देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि माझं नळ्यातलं घशातलं काटा आहे ना निघून गेला आणि दुखणंही बरं झालं. हां, आता काहीच नाही त्रास होत. तुमचं नाव काय? शेवंती भंडारी. मी मुंबऱ्यावरून येते. माझी साक्षी अशी आहे की माझ्या मावशीची जागा विकलेली 3 वर्ष झालेले आहेत. तो बंधू 3 लाख रुपये ठेवलेले आहे आणि तो 2 लाख रुपये खोटे बोलत होता. 3 वर्ष त्याने अशीच रखडवून ठेवलेलं. मी इथे येऊन विनंती चिठ्ठी टाकली आणि त्या विनंती चिठ्ठीच्याद्वारे प्रभू येशूने त्याला स्पर्श केला आणि त्यांनी 3 लाख रुपयाचा चेक मला पूर्ण दिला. म्हणून मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते. अगोदर 3 वर्षापूर्वी जागा विकली आणि 3 वर्षापूर्वी त्याने 3 लाख रुपये द्यायचे होते, ते दिलेच नाही होते. तो हर हमेशा मला खोटं बोलायचा की 2 लाख रुपये नाही तुमचे, ती 1 लाख आहेत असं सांगत होता. बिल्डरकडे होते ते पैसे. बिल्डरकडे होते ते पैसे. मी इथे विनंती चिठ्ठी टाकली आणि त्याद्वारे प्रभूने त्याला स्पर्श केला आणि गेल्या महिन्यात त्यांनी मला 3 लाखाचा चेक दिला आणि तो चेक सुट्टाही झाला. म्हणून मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते. प्रभूने खूप मोठं कार्य केलं आणि 3 वर्षानंतर ते तुमचे अडकलेले पैसे मिळवून दिले. तुमचं नाव काय? संजय उंबरसाडा. तुम्हाला काय झालं होतं ताई? इथं गाठ झालेली होती. नुसतं जुलाब ना ती लागायचं. 7 दिवस म्हणजे दुपारचे पण जायचं, संध्याकाळी पण सारखं जुलाब व्हायचं. नुसता पोटात दुखून यायचा. कोणला मलायला असं पोट मलतं ती त्यांना घेऊन यायचो. भक्तांक जायचो. भक्त लोक सांगायचं का कोंबडा घेऊन येईन तेव्हा बरा होईल असं तसं सांगायचं. किती वर्ष हा त्रास होता तुम्हाला? 4 वर्ष. 4 वर्ष पोटामध्ये गाठ असल्यासारखी तुम्हाला जाणवत होतं? आता तिथूनशी पारत न्यायला लागलं, तिथूनशी काय नाही आता वाटत. आता काहीच वाटत नाही. आणि 4 वर्ष तुमच्या पोटात दुखायचं, जुलाब व्हायचं, असे सारखं तुम्हाला त्रास होत होता? हां. दररोज व्हायचा? हां, दररोज व्हायचा. आणि तुम्ही इथे कधीपासून प्रार्थनेला यायला लागले? झाला मला 3 शुक्रवार झाला इथं. 3 शुक्रवार झाला आणि प्रार्थनेला आल्यापासून आता काहीच त्रास होत नाही होत. पोरी पण नुसती पहिला लढायची, आखा दिवस आखी रात लढायची. तिथून सिस्टरांनी प्रार्थना केली, तिथूनशी बरी झाली. ही तुमची मुलगी आता किती वर्षाची? 2 वर्षाची. आणि कधीपासून रडत होती? झाले जन्मापासून, म्हणजे दवाखान्याशी गेलो मी घरी, तिथूनशी लढायची सुरुवात झाली तिची. म्हणजे कधी पण रडायची? हां, कधी पण लढायची, रात दिवस सारखी लढायची. त्यासाठी तुम्ही तिला भक्तांकडे नेत होता? हां, भक्तांकडे नेत होतो. कोंबडं असं मोठं मागायची, कोंबडं पैसं असं सांगायची, तसं आम्ही द्यायचो. असं का बरा वाटला पाहिजे असं तसं करून आम्ही द्यायचो. इतके तुम्ही त्रासले होता? हां, सगळे आम्ही त्याच्यानंच बरबाद झालेलो होतो. इतके तुम्ही पैसे भक्तांकडे घात. तिथून आम्ही प्रार्थनेला यायला लागलो, तिथूनशी आम्हाला कशाची कमतरता नाही झाली. प्रभू येशूची दया झाली आणि आता 15 दिवस झाली मुलगी पूर्ण शांत झाली. हां, शांत झाली. आणि तुमच्या 4 वर्षाची पोटातली गाठ होती की जाणवायची तुम्हाला? हां, जाणवायची, दुखायचा, नुसती कल यायची, असा धरून नुसता हिंडायचो मी पोटाला. आणि त्यामुळे तुम्हाला काम करायला जमायचं का? नाही करायचं जमायचं. असं मी आमची बैलांना ते आणि त्यांचं शेण बिन भरायला असं घमेल वढत नाही यायचं. मला थुकायला पण असा होत. एवढा त्रास व्हायचा? हां, एवढा त्रास व्हायचा. पण आता 15 दिवस झाले प्रभूच्या दयेने ते गाठ जी जाणवत होती ती नष्ट झाली आणि काहीच त्रास होत नाही. काय त्रास होत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव शैलेश साक्षी पतारी आहे. माझी अशी साक्षी आहे की ऑक्टोंबर महिन्याच्या एंडिंगपासून ना सकाळी मी झोपून उठले की माझे दोन्ही हात सुन्न पडायचे एवढे, आणि ही बोटांच्या मधली हाडं आहे ना खूप दुखायची जोरामध्ये. आणि मग मला थोडं असं केल्यानंतर जरा मुवमेंट व्हायची आणि मग गरम पाण्यात हात घातल्यावर ते नॉर्मल व्हायचे. असं जवळजवळ 20-25 दिवस चालू होतं. त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यात जेव्हा प्रार्थनेमध्ये मी भाग घेतला रविवारच्या, त्यावेळेला आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये मी हातावर आशीर्वाद घेतला असं बोटं काढून. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच माझे हे हात आणि बोटं दुखायची पूर्णपणे, म्हणजे सुन्न पडायची, दुखायची पूर्णपणे बंद झाली. ते अजूनपर्यंत काही व्यवस्थित आहे, काहीच झालं नाही, म्हणून मी देवाला धन्यवाद देते.
तशी म्हणजे रोज तुम्हाला असा त्रास व्हायचा 25 दिवस, सकाळी उठल्यानंतर बोटं पूर्ण सुन्न पडायची पूर्ण एवढे हातच सुन्न पडायचे माझे दोन्ही पण. आणि जोपर्यंत तुम्ही पाण्यामध्ये हात घालत नाही तोपर्यंत ते त्याच अवस्थेत असायचे. ते नॉर्मल अशी व्हायचीच नाही. मग मला जरा थोडंसं मुवमेंट करायला लागायचं, मग त्याच्यानंतर जरा जरा ते दुखायचं, थोडं कमी व्हायचं. पण जोपर्यंत गरम पाण्यात हात नाही घालत तोपर्यंत ते असे नॉर्मल व्हायचेच नाहीत. पण नोव्हेंबरच्या नोव्हेंबरच्या महिन्यात आजारमुक्तीच्या प्रार्थनेत तुम्ही विश्वासाने भाग घेतला आणि दुसऱ्या दिवशीच तुमचा त्रास बरा झाला. दुसऱ्या दिवशी लगेच त्रास बरा झाला मला. तोपर्यंत हा त्रास होत होता मला पूर्णपणे. आता सकाळी उठल्यावर त्रास होत नाही. नाही, आता काय नाही होत, आता व्यवस्थित आहे. आणि दुसरी साक्ष अशी आहे की मला 4-5 दिवसापासून खूप सर्दी आणि खोकला वगैरे झालेला आणि माझा आवाज पूर्ण बसलेला. बोलायला गेले ना की खूप खोकला यायचा. पण देवाकडे मी प्रार्थना करत होते. देवाला म्हटलं की मला रविवारी प्रार्थनेला जायचं आहे, साक्ष पण द्यायची आहे, तर माझा थोडा तरी आवाज ओपन होऊ देत. आणि कालपासून मला थोडा थोडा आवाज ओपन झाल्याने आता व्यवस्थित बोलायला जमते, म्हणून मी देवाला धन्यवाद देते. आता बोलताना खोकला देखील येत नाही. नाही, खोकला पण नाही येत. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुशीला हिले. काय साक्ष आहे तुमची? माझी साक्षी अशी आहे, मला 2 महिने ना खूप माझ्या इथे छातीत दुखत होतं. एवढं दुखायचं म्हणजे ते रात्रंदिवस दुखत होतं आणि मला श्वास घ्यायला पण तकलीफ व्हायची आणि असा बेचैन वाटायचा, जणू काय आता काहीतरी होणार. मला ना खूप भीती वाटत होती. म्हणजे एवढा तुम्हाला त्रास व्हायचा? मला खूप त्रास होत होता, म्हणजे ते ना सारखंच दुखत होतं. सतत 2 महिने तुमच्या छातीत दुखत होतं आणि तुम्हाला त्यामुळे खूप अस्वस्थपणा पण जाणवत होता. अस्वस्थपणा जाणवायचा, श्वास घ्यायला तकलीफ व्हायची. पण मी सांगत नव्हते कोणाला. मी प्रभू येशूकडे प्रार्थना करायची ना, मी सांगत नव्हते. मग तुमचा हा त्रास कसा निघून गेला? 24 डिसेंबरला आली इकडे. 24 डिसेंबरला आली आणि बदरांच्या कोटला हात लावला आणि इथेच मी बरी झाली. तुम्ही ब्रदरांच्या कोटला हात लावला आणि त्या क्षणाला तुमच्या छातीतल्या वेदना निघून गेल्या? हा, सगळं निघून गेलं. त्या क्षणालाच मी बरी झाले. त्यापासून मला काहीच दुखतच नाही छातीमध्ये आणि असं बेचैन वगैरे काही वाटत नाही. चांगलं वाटतं एकदम. प्रभू येशूने मला बरं केलं, त्याबद्दल मी त्याला कोटी कोटी धन्यवाद देते. धन्यवाद प्रभू येशूची महान दया तुमच्यावर झाली आणि आता 2 आठवडे झालेत तुम्हाला अजिबात त्रास होत नाही? अजिबात त्रास होत नाही, काहीच त्रास होत नाही. ना तर खूप दुखायचा, पण मी कोणाला सांगत नव्हते. मी प्रार्थनेत भाग घ्यायची, यूट्यूबवरती प्रार्थना यायची तर भाग घ्यायची आणि प्रार्थनेला यायची अशी. पण प्रभूने तुम्हाला बरं केलं? हो, प्रभूची महान दया माझ्यावर झाली, मला बरं केलं. मी धन्यवाद देते, कोटी कोटी धन्यवाद देते. भाऊ, तुमचं नाव सांगा. रमेश विष्णू चव्हाण. तुमची काय साक्ष आहे? माझ्या कानाने माझ्या डाव्या कानातून प्रॉपर ऐकू येत नव्हतं 7-8 दिवसापासून. गेल्या 7-8 दिवसापासून डॉक्टरांपाशी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या कानाला इन्फेक्शन झालं आहे. आणि परत माझ्या ओठांनी पण मला खाता येत नव्हतं. त्या ओठाला पण छाले वगैरे झालेले, मग ते इन्फेक्शनच झालेलं. मग शनिवारी मी इथं प्रार्थनेला आलो. कुठल्या शनिवारी? या शनिवारी, मागच्या शनिवारी, कालच्या शनिवारीमध्ये मी उपवास प्रार्थनाच्या ह्याला आलेलो. मग जेव्हापासून उपवास प्रार्थना वगैरे करून गेलो तेव्हापासून मला आता कानाने क्लिअर ऐकू येतो, प्लस माझ्या ओठांनी मला आता जेवता पण येतं आहे. आणि हे सगळे जे इन्फेक्शन वगैरे जे झालेले ओठांवर ते पण निघून गेलेले आहेत. 7 ते 8 दिवसापासून ते इन्फेक्शन होतं? 7 ते 8 दिवसापासून गेले. फक्त एकदाच गेल्या शनिवारी उपवास प्रार्थनेला आलात आणि त्यानंतर घरी गेले, तुम्हाला तो कानातून जो अस्पष्ट आवाज होता स्पष्ट ऐकायला तो क्लिअर ऐकू आला. कालच्या शनिवारपासून जेव्हापासून उपवास प्रार्थना वगैरे करून गेलो तेव्हापासून मला पूर्ण क्लिअर ऐकू आला आवाज. आणि प्लस मला आता जेवता पण येत आहे. ओठाचे छाले पण तुमच्या गेले? हो. प्रभूने पूर्ण बरं केलं? हो, प्रभूने पूर्ण बरं केलं. तुमचं नाव काय? माझं नाव सीमा किरवे आहे. माझं 1 महिन्यापासून डावा पाय खूप दुखत होता. मला चालताना खूप त्रास होत होता. त्यासाठी मी प्रार्थना माध्यमांचा वापर केला आणि तो पाय माझा बरा झाला. पण लगेच दुसऱ्या दिवशी माझा उजवा पाय एवढा दुखायला लागला की मला उठता येत नव्हतं आणि चालता येत नव्हतं. तर मी वंदना सिस्टरांना भेटलेली, तर त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि त्या दुसऱ्या दिवशीच माझा पाय बरा झाला आणि आता 10 दिवस झाले तो पाय माझा अजिबात दुखत नाही. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. चमक कधीपासून भरलेली पायाला?
ती 1 महिन्यापासून होती. माझं 1 महिन्यापासून माझं दोन्ही पायाला त्रास होता, पण माझा दुसरा उजवा पाय एवढा चमक भरलेली की मला चालताही येत नव्हतं. मला त्या दिवशी उठताही येत नव्हतं. मग मी सिस्टरांना भेटलेली. सिस्टरांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि मग माझं आता 10 दिवस झालं माझा पाय अजिबात दुखत नाही, म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. पुढची साक्ष काय आहे? माझी दुसरी साक्ष आहे माझ्या पतींची आहे. मी त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली की त्यांची पगार वाढावी आणि त्यासाठी मी प्रार्थना विनंती लिहून टाकलेली आणि त्यांची गेल्या महिन्यात पगार वाढलेली आहे, म्हणून मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते. भाऊ, तुमचा पगार वाढत नव्हता? हो, माझा पगार म्हणजे लॉकडाऊनच्या काळात वगैरे इतका प्रॉब्लेम असताना पण मंदीच्या काळात पण प्रभूने खरं तर आमची चांगली काळजी घेतली आणि आमच्या सर्व गरजा भागवल्या आणि माझा पगार पण चांगला वाढलेला आहे, म्हणून मी प्रभूचे आभार मानतो. सर्व संटाळ्या वाजवा, प्रभू येशूचे आभार माना. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, धन्यवाद. पहा आपल्या प्रेमळ प्रभूकडे, जो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. तुमचे डोळे बंद ठेवा, पूर्ण मन प्रभूकडे लावा, हृदयाने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो तुमच्या जवळ आहे. तुमच्या मनातल्या सगळ्या चिंता, सगळे दुःख बाजूला करा. प्रभू समर्थ आहे तुम्हाला बरं करण्यासाठी. प्रभू समर्थ आहे तुमचं दुःख आनंदात बदलण्यासाठी. तुमच्या जीवनातील सैतानाची सगळी कामं नष्ट करायला तो जगात आलेला आहे. हृदय त्याच्याकडे लावा. तुमचं सगळं ओझं त्याच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमचे कष्ट, तुमची व्यसनं, तुमची दुःख, तुमच्या समस्या, तुमचं सगळं अवजड ओझं, सगळा भार प्रभूच्या हातात द्या. त्याने स्वतः म्हटलं आहे, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. हे प्रभूचं अभिवचन आहे, मी तुम्हाला विसावा देईन. जे त्याच्याकडे येतात आणि आपला भार त्याच्या हातात देतात त्यांना प्रभू विसावा देतो. तो तुमच्या देहाला विसावा देईल, तो तुमच्या आत्म्याला विसावा देईल. पूर्ण भार त्याच्या हातामध्ये द्या आणि फक्त त्याचे आभार मानत राहा.
हृदय उघडून त्याला धन्यवाद द्या. त्याने तुमच्यावर केलेलं प्रेम, त्याचे उपकार, त्याची दया आठवा आणि त्याला धन्यवाद द्या. बघा तो किती चांगला आहे, तो किती प्रेमळ आहे, तो किती दयाळू आहे. त्यानेच आपल्याला घडवलं, जीवन दिलं. आज आपण जगतोय त्याच्यामुळे. त्याने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे आणि या त्याच्या पवित्र घरामध्ये, या त्याच्या पवित्र भवनात त्याने आपल्याला आणलेलं आहे. कुणी स्वतःच्या बुद्धीने आणि ताकदीने आलेलं नाही आहे. प्रभूने तुम्हाला बोलावलेलं आहे, त्याने त्याच्या घरात तुम्हाला आणलेलं आहे. त्याचे आभार माना. त्याच्या प्रेमाबद्दल, त्याच्या दयेबद्दल. आपण कितीही वेळा पडलो तरी पुन्हा पुन्हा तो आपल्याला हात देऊन उभं करतो. आपण त्याच्याशी वाईट वागलो तरी तो आपल्याशी वाईटाने वागत नाही, कारण तो विश्वसनीय आहे. आभार माना त्याचे. त्याने आपल्यावर एवढं प्रेम केलेलं आहे की आपल्यासाठी स्वर्ग सोडून तो मानव झाला. या जगात बालकाच्या रूपात त्याने जन्म घेतला. गव्हाणीमध्ये तो जन्मला आणि क्रूसावरचं अपमानास्पद मरण त्याने स्वीकारलं आपल्या पापमुक्तीसाठी. बघा, त्याने आपले आजार घेतले, आपले क्लेश वाहिले, आपली दुःख वाहिली, आपले शाप त्याने स्वतःवर घेतले. आपली सगळी पापं त्याने त्या क्रूसावर वाहून नेलेली आहेत आणि म्हणून आपण पापमुक्त होऊ शकतो. आभार माना त्याचे. तुमचे दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदय उघडून सांगा प्रभूला, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. तू मला वाचवलास, तू मला वाचवलास, तू मला जीवन दिलास, तू मला प्रकाश दिलास, तू मला आनंद दिलास, तू मला शांती दिलीस. धन्यवाद प्रभू. तुझ्या प्रेमाबद्दल, तुझ्या दयेबद्दल तुझा गौरव हो, तुझा गौरव हो, तुझा गौरव हो. तुझी स्तुती हो, तुझं नाव उंच हो. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, 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 धन्यवाद. जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभूचे आभार माना. धन्यवाद, 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 धन्यवाद. मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, धन्यवाद. आणि आता शांत होऊन आपलं हृदय प्रभू समोर उघडा. तो पापांची क्षमा करणारा प्रभू आहे. त्याच्या पवित्र रक्तात तो आपले आत्मे धुवून शुद्ध करतो आणि आपल्या आत्म्यावरचे पापांचे सगळे डाग काढून टाकतो. म्हणून आपलं पापी हृदय त्याच्यासमोर उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कुणाबद्दल राग आहे, कुणी तुम्हाला छळलेलं आहे, तुम्हाला त्रास दिला आहे, तुम्हाला सतावलं आहे, तुमचा अपमान केला आहे, तुमची बदनामी केली आहे, तुम्हाला फसवलं आहे, तुमचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे. आठवण करा आणि त्या सगळ्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे, प्रभूची इच्छा आहे की आपण प्रत्येक वैऱ्याला क्षमा केली पाहिजे. आपला प्रभू क्रूसावर तडफडत असताना त्याने त्याच्या मारेकऱ्यांना क्षमा केली आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली. प्रभूची इच्छा आहे की आपणही तेच करावं. क्षमा करा. तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, शाळेतले किंवा कॉलेजमधले शिक्षक, कुणाबद्दलही तुमच्या मनात राग असेल त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा. तुमच्या नवऱ्याबद्दल तुमच्या मनात राग असेल, बायकोबद्दल राग असेल, सासूबद्दल, सासऱ्यांबद्दल, आईवडिलांबद्दल कुणाबद्दलही राग असेल त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि अगदी खऱ्या मनाने बोला, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. खऱ्या मनाने बोला, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. क्षमा करा सगळ्यांना, क्षमा करा सगळ्यांना, अगदी मनापासून सगळ्यांना क्षमा करा. टच टच टच. आणि आता
स्वतःची पापं प्रभूसमोर कबूल करा, नम्र व्हा आणि प्रत्येक पाप कबूल करा. आपण सांगण्या अगोदरच प्रभूला सगळं काही माहिती आहे, पण हे आपलं कर्तव्य आहे की आपण स्वतःहून आपली पापं कबूल केली पाहिजेत. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, लाच घेणं, लाच देणं कबूल करा. देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं कबूल करा. दारू पिऊन स्वतःचं आणि कुटुंबाचं नुकसान केलं असेल, दारूसारख्या मादक पदार्थांचं सेवन करून स्वतःचं आणि कुटुंबाचं नुकसान केलं असेल, कबूल करा. स्त्रियांनो, तुम्ही आपल्या नवऱ्याच्या आज्ञेत राहिला नसाल, प्रभूसमोर कबूल करा. पुरुषांनो, तुम्ही आपल्या पत्नीवर, आपल्या बायकोवर खरं प्रेम केलं नसेल, तिला मारहाण केली असेल, दुसऱ्यांसमोर तिचा अपमान केला असेल, तिचा छळ केला असेल, कबूल करा. मुलांनो, तुम्ही आई वडिलांचं ऐकत नसाल, कबूल करा. तुम्ही आपल्या आईचा आणि वडिलांचा सन्मान केला नसेल, त्यांना दुःख दिलं असेल, कबूल करा. मनातले वाईट विचार, डोळ्यांनी पाहिलेल्या वाईट गोष्टी, तोंडातून निघालेले वाईट शब्द, जीवनातली सगळी वाईट कामं प्रभूसमोर कबूल करा. लहान बालकासारखे प्रभूसमोर नम्र व्हा, कारण त्या जिवंत देवासमोर आपण केवळ धूळ आणि माती आहोत. नम्रपणे सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झालेली आहेत, मला मान्य आहेत, मला कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता या तुमच्या पापांसाठी रडा आणि पश्चाताप करा. ही वेळ आहे पापांसाठी रडण्याची. आजारासाठी किंवा कोणत्याही संकटासाठी रडू नका, पापांसाठी रडा. पापांसाठी रडणारं हृदय देवाला आवडतं. प्रभू सांगा, प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पापं केलेली आहेत, मला दुःख होत आहे, मला वाईट वाटतं आहे, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, मला दुःख होत आहे, माझ्या पापांसाठी मला वाईट वाटतंय. प्रभू, अगदी मनापासून पश्चाताप करा. प्रभू तुमच्या हृदयाकडे बघत आहे. टच टच टच. आणि आता या पापांसाठी प्रभूजवळ क्षमा मागा. आपल्याला पाप क्षमा देण्यासाठी प्रभू येशूने क्रुसावर बलिदान केलं आहे. आत्म्याने प्रभूच्या क्रुसाजवळ या. तुमचे दोन्ही हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर. प्रभू, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. मला तुझी गरज आहे, मला तुझी गरज आहे. तूच माझा आधार आहेस, तूच माझा मुक्तिदाता आहेस. मला वाचव, मला वाचव, मला वाचव. माझ्यावर दया कर, दया कर प्रभू, दया कर. मला क्षमा कर, मला क्षमा कर.
तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू. आणि आता विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावो. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, तो प्रत्येक अवयव प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला मोकळा हो, मोकळा हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, लंगडे चालायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्ध आत्म्या आहेत त्या सर्व अशुद्ध आत्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देव. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देव. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देव. जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहेत ते व्यसनातून मुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरात टाळ्या वाजवा प्रभू येशूचे आभार माना. मोठ्या आवाजात बोला, धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल किंवा इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्यासुद्धा हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना प्रभूचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची प्रार्थना घेणार आहोत, म्हणजे मुक्तीची प्रार्थना. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला नाही आहे, तुम्हाला जर आज विश्वास ठेवून मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्याने अगोदरच प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे आणि तुमच्या आत्म्याचं जर तारण झालेलं आहे तर तुम्हाला मात्र ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात
मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस, तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे, मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.